मागील व्हिडिओत आपण माझीवाडा ते मानकोली हा जो पट्टा, या पट्ट्यामधील आपण जे आटपत्रीकरणाचे कामे सुरू आहेत त्याचा आढावा घेतला आहे. आणि आता आपण जाणार आहोत ते मानकोली ते वडपे या रस्त्याचे आपण अपडेट घेणार आहोत. सध्याच्या घडीला आपण मानकोली पुलावरून प्रवास करत आहोत आणि इथून साधारणतः 17 ते 18 किलोमीटर अंतर आहे वडपे पोहोचण्याकरिता. मानकोली वडपे मानकोली पट्ट्यासह रस्ता रुंदीकरण जो प्रकल्प आहे त्याची ही काहीशी अपडेट खास आपल्यासाठी. साधारणतः हा जो प्रकल्प आहे यात या संपूर्ण आटपत्रीकरण रस्त्याची जी लांबी ती 23.80 किलोमीटर लांबीची आहे. जुना जो 4 पदरी रस्ता होता तो आता 8 पदरी मुख्य महामार्ग म्हणून देखील विकसित केला जात आहे. 8 पदरी हा मुख्य महामार्ग व 2 पदरी उजव्या बाजूला, 2 पदरी डाव्या बाजूला असे 4 पदरी सर्व्हिस रोड देखील आहेत. म्हणजे एकंदरीत 12 पदरी हा रस्ता होऊ शकतो. विचार करता आपण मानकोली इथून पुढे निघालेलो आहोत आणि जो डोंबिवली ते मानकोली लिंक रोड आहे त्या डोंबिवली ते मानकोली लिंक रोडचा जे एंट्रन्स राहणार आहे मुंबई ठाणेहून येताना डोंबिवली करता जे वळण राहणार आहे लोधाधाम या ठिकाणी, तर आपण त्या ठिकाणी आता पोहोचलेलो आहोत. मुंबई ठाणेहून आल्यास आपल्याला उजव्या हाताला वळण घेऊन डोंबिवलीच्या दिशेने जावे लागणार आहे. तुम्ही पाहू शकता आपल्या उजव्या हाताला हे जे कामे सुरू आहेत हे डोंबिवलीला जाण्याकरिता सबवे बनत आहे. या सबवेमधून आपण डोंबिवली करता एंट्री घेणार आहोत जेव्हा हा पूर्ण प्रकल्प तयार होईल त्यावेळेस. सदर रस्त्याचे 80 ते 90% कामे पूर्ण झालेली आहेत. हा प्रवास करता मला असे जाणवत आहे. या प्रकल्पातील वाहतूक कोंडी ती टाळण्याकरता बऱ्याच ठिकाणी काही महत्त्वाचे पूल देखील बांधले गेलेले आहेत. अजून सुद्धा त्याच्यावर कामे सुरू आहेत. आणि या प्रकल्पाचा जो खर्च आहे तो वसूल करण्याकरिता खारेगाव येथे 38 लेनचा मोठा टोल प्लाझा बांधण्यात येणार आहे. 38 लेनचा. आपला हा जो पट्टा आता जी गाडी वळते सर्वात भयंकर वळण आहे सरळ रस्ता, परंतु तिथे डांबराचे थर चढलेले आहेत आणि नेहमी तिथे जेव्हा गाड्या सुसाट येतात तिथे खूप प्रॉब्लेम होतो. जो निंबवली जिल्हा म्हटलं ते वळण त्या ठिकाणाहून पाहू शकता. इथे अजून एक सबवे. तर या आटपत्रीकरणावर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणजे मोठे मोठे प्रकल्प जे काय मोठे मोठे ब्रिजेस वगैरे बांधले जाणार आहेत पूल, त्यापैकी साकेत कलवा खाडी पूल, कशेली खाडी पूल आणि पिंपलनेर रेल्वे पूल, तसेच वडपे उड्डाण पूल 320 मीटर यांचा देखील समावेश आहे. आता आपण जिथे आलेलो आहोत ते पिंपलनेर रेल्वे पुलाजवळ आलेलो आहोत. या ठिकाणी WDFCची जी एक लाईन आहे ती देखील टाकली जाते आणि त्या WDFCच्या लाईनवरनं फक्त ज्या मालगाड्या मालवाहू ट्रेन्स आहेत त्याच फक्त चालवल्या जातील. त्यामुळे इतर ज्या एक्सप्रेस वगैरे त्यांच्या प्रवासाला वेग येणार आहे त्या सुसाट जातील. आणि पिंपलनेर रेल्वे जी क्रॉसिंग आहे त्या ठिकाणावर आपण चाललेलो आहोत. इथे देखील पुलाचे काम सुरू आहे. टोटल
माझीवाडा ते वडपेच्या दरम्यान 10 अंडरपासेस बांधले जात आहेत. सदर या मुख्य मार्गाचे जे काम आहेत ते 80-85% पूर्ण झालेले आहेत आणि तुम्ही अंदाज घेऊ शकता इथनं जो काही व्हिडिओ मी दाखवत आहे त्या अनुषंगाने कामे किती युद्ध पातळीवर सुरू आहे. काही अंशतः बातमी आली होती की मार्च 2026 पर्यंत हा मार्ग पूर्णपणे खुला करण्याचे उद्दिष्ट होते म्हणून, परंतु प्रवास करता असे जाणवत आहे की हे शक्य नाही आहे. अजून काही महिने वाट पाहावी लागेल. हा 8 पदरी मार्ग पूर्ण झाल्यावर मुंबई ठाण्यातील प्रवाशांना आमने येथील जो समृद्ध महामार्गावर आहे तिथे जाणे अत्यंत सोपे होणार आहे. आणि मुख्य म्हणजे इतका मोठा 8 पदरीकरण रस्ता सुरू असताना देखील साकेत ते आमनेपर्यंत पुन्हा एक नवीन रस्ता बांधण्यात येणार आहे. आणि तुम्ही पाहू शकता किती रुंद रस्ता आणि एक आहे. इथे पादचारी पूल हवेत. तुम्ही बघू शकता लोक इतक्या रुंद रस्त्यातनं कसे धावत परत रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करतात. हे पाहू शकता तुम्ही. अघटित घटना घडू शकते, त्यामुळे इथे पादचारी जे पूल आहेत मोठे त्यांची देखील आवश्यकता आहे. खूप भयंकर या 8 पदरी रस्त्याच्या कामामुळे ठाणे भिवंडी कल्याण दरम्यानचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचा वेळ नक्कीच 20-25 मिनिटांनी कुठेतरी कमी होईल. तसेच पडगा, रांजोली आणि मानकोली येथील ट्रॅफिक जॅमची जी समस्या आहे ती कायमची सुटण्याची मदत होऊ शकते. MSRDC मार्फत राबवला जाणारा हा प्रकल्प माझीवाडा ते वडपे 8 पदरीकरण सध्या आपण कल्याण भिवंडी बायपास या ठिकाणी पोहोचत आहोत. आणि या रांजोली बायपास कल्याण भिवंडीला जोडणारा ब्रिजच्या खालतून आपण गेलो असल्यास आपल्याला डाव्या हाताला भिवंडी तर उजव्या हाताला कल्याणसाठी वळावे लागते. आणि आता आपण कल्याण भिवंडी बायपास रांजोली नाका येथून वडपेपर्यंतच्या प्रवासाला सुरुवात केलेली आहे. या कल्याण भिवंडी बायपास ते वडपेपर्यंतचा प्रवास अगोदर देखील मी अनेकदा आपल्या व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. रस्त्यांची फारच चालणी झालेली हा जो पट्टा आहे या पट्ट्यामध्ये बहुतांश ठिकाणी रस्ते जे ते शिवलेले दिसत असतात. आणि हे पाहू शकता इथे नेहमी वाहतूक कोंडी असते. हा जो मार्ग आहे या ठिकाणी जसे आपण बायपासून पुढे येतो कल्याण भिवंडी बायपासवरनं पुढे रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकान वगैरे असतात, काही गाड्या उभ्या असतात. इथे देखील पादचारी पुलाची आवश्यकता आहे. या संपूर्ण मार्गावर वाहतूक कोंडी फोडण्यासाठी साधारणतः 10 नवीन अंडरपासेस बांधले जात आहेत, जे प्रामुख्याने जड वाहनांच्या हालचालीसाठी फायदेशीर ठरतील. आणि जे अंडरपासेस जे वालसीन, सोनाली, कारेगाव, येवली, सरवली, पिंपलास, पौली, मानकोली, मोदगाव आणि दिवेगाव या ठिकाणी बांधले जात आहेत. सदर या 8 पदरीकरणामुळे समृद्धी महामार्गाचा हा जो हिस्सा आहे तो ज्या ठिकाणाहून आपल्याला समृद्धी महामार्ग सुटल्यावर ठाणे किंवा मुंबईला येण्यास वेळ लागतो तो वेळ नक्कीच कुठेतरी वाचेल. या प्रकल्पामुळे इगतपुरी ते ठाणे दरम्यानची जी 76 किलोमीटरची समृद्धी महामार्गाची जोडणी आहे ती अधिक सोपी होईल.
तसे या प्रकल्पाचा एक भाग 4.2 किलोमीटरचा स्पर जो आहे तो मुंबई वडोदरा द्रुतगती मार्गाला जोडला जाणार आहे. जे वडपेची जे टेकडे म्हटले होते त्या ठिकाणी वडपेचे टेकडे अपडेट मी ऑलरेडी आपल्या व्हिडिओमध्ये दिलेले आहेत. आणि जसा हा प्रकल्प मुंबई वडोदरा द्रुतगती महामार्गाला जोडला जाईल त्यामुळे मुंबई ते नागपूर प्रवासाचा जो वेळ आहे तो लक्षणीयरित्या कमी होईल. तसेच जसे की मी व्हिडिओच्या सुरुवातीलाच दाखवला मानकोली ते मोठा गाव दरम्यान जे कामे सुरू आहेत मानकोली ते मोतगाव लिंक रोड त्यामुळे देखील ठाणे डोंबिवली भिवंडी दरम्यानचा जो प्रवास आहे तो कुठे ते 15-20 मिनिटांनी नक्कीच कमी होईल. आणि जे काय खारेगाव टोल प्लाझा इथे सर्वाधिक मोठा 38 लेनचा जो टोल नाका बांधला जाणार आहे त्यामध्ये 30 लेन जे आहेत त्या मुख्य मार्गावर असतील आणि 8 लेन जे आहेत त्या लूप असतील. आपला प्रवास सुरू आहे ते वडपेच्या दिशेने. बऱ्याच ठिकाणी पाहू शकता तुम्ही इथे देखील ब्रिजचे काम जे आहेत ते कशा प्रकारे झालेले. काही ठिकाणी कामे सुरू आहेत काही ठिकाणी राहिलेले आहेत आणि रस्त्याचा तुम्ही अंदाज घेऊ शकता ज्या हिशोबाने गाड्या आपल्या मागे पुढे चालतात असे ते जम्पिंग करत चालत असतात. हे बघा किती भयंकर प्रवास सुरू आहे. रस्त्याची जी क्वालिटी आहे ती बरोबर नाही आहे. काही ठिकाणी तर रस्ते शिवलेले आहेत. मी अगोदर देखील अनेक व्हिडिओमध्ये दाखवलेले आहे. मानकोली ते वडपे हे बघा रस्ते तुम्ही पाहू शकता. बरेच रुंद झालेले रस्ते आहेत आणि आता जो नवीन रस्ता अजून तयार होणार आहे साकेत ते आमने साधारणतः 17 ते 18 किलोमीटरचा काहीतरी हा नवीन रस्ता तयार होणार आहे. जो कल्याण भिवंडी बायपासून पुढे आल्यास जो सोनाले गाव आहे त्या ठिकाणाहून उजव्या हाताला वळण घेऊन आतमध्ये आमने किरवली असे जे गाव आहेत त्या ठिकाणाहून तो मार्ग तयार केला जाणार आहे अशी मी माहिती वाचलेली आहे जे आपल्यापर्यंत पोहोचवत आहे. समृद्धी महामार्ग, दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे, भिवंडी वाडा रोड असे अनेक महामार्गांचे अपडेट घेऊन आपल्यापर्यंत नेहमी आपले मराठी चॅनेल पोहोचत असतो. खास आपल्याकडे आपले मराठी व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नये. तसेच चॅनलवर पहिल्यांदा आले असल्यास सबस्क्राईबही करावे. आणि आपण आता जिथे पोचलेलो आहोत ते वालशिंद. आताच वालशिंद गावाचा जे मुख्य प्रवेशद्वार आहे ते गेलेले आहे आणि आपल्या डाव्या हाताला डोंगर दिसत आहे. तो डोंगर भिवंडीची प्रसिद्ध दिंडीगड म्हणून गणले जाते. महाशिवरात्रीला तुफान गर्दी असते तिथे. माझेवाडा ते वडपे या 8 पदरीकरण रस्त्याचे अपडेट देत असताना आपण वडपेच्या बऱ्याच जवळ येऊन पोचलेलो आहोत. ही शिवाई बस गेली जी बोरिवली ते नाशिक समृद्धी महामार्गावरनं प्रवास करणारी एकमेव महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची बस आहे. हे पाहू शकता तुम्ही इथे पुलाला कलर करण्याचे काम देखील झालेले आहे. प्रवासाचा वेग नक्कीच वाढलेला आहे या 8 पदरीकरणाच्या कामामुळे. हे पाहू शकता तुम्ही रस्ता जसे की मी बोललो रस्त्याची अवस्था फारच वाईट आहे. डांबरीकरणाच्या रस्त्यानुसार डांबरांचा ढिगारा असतो आणि बस रस्त्यात उभी होती. खूप जम्पिंग करत आहेत. आणि अशा प्रकारे आपण मानकोलीहून प्रवासाला सुरुवात केलेली आणि येवई नाक्याजवळ पोचलेलो आहे.
आता जो आपला प्रवास सुरू होणारा तो येवई फाट्यावरनं, येवईचा हा ब्रिज. आपण जर डाव्या हाताने ब्रिजच्या खालून गेलो असतो तर डाव्या हाताला भिवंडीसाठी वळलो असतो आणि उजव्या हाताचं वळण घेतले असते तर आपण सावध नाका इथे पोचलो असतो. सावध नाका ज्या ठिकाणी कल्याणहून येऊन मुंबई नाशिक महामार्ग हे पाहू शकता. इथे ब्रिज हा पुरे नवीन पूल आणि वरती पाहू शकता काम अजून सुद्धा सुरू आहे. कामे झालेले, पुन्हा थांबवले, पुन्हा सुरू केलेले. असं होतं आपण ब्रिजच्या खालून उजव्या हाताला वळण घेतल्यास सावध इथं पोहोचतो. सावध म्हणजे जो कल्याण ते पडगा जो रस्ता आहे त्या रस्त्यावर येणारे मुख्य चौक. कारण सावध नाक्यावरूनच पुढे आपण टिटवाल्याकरता देखील जातो आणि त्याच सावध नाक्यावरनं आपण सरळ पुढे टिटवा रोड पकडला का आपल्याला दिल्ली मुंबई एक्सप्रेसवे दिसतो, ज्याचे कामे सुरू आहेत. आणि हा जो येवईचा नाका आहे या ठिकाणी मोठे मोठे कंटेनर्स, गाड्या, ट्रक्स, टेम्पोज असे रस्त्याच्या दुतर्फा उभे असतात, ज्यामुळे नेहमीच इथे वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. तुम्ही केव्हा या रस्त्यावर दुतर्फा तुम्हाला वाहनांच्या मोठ्या मोठ्या रांगा दिसतील. मोठे मोठे कंटेनर्स वगैरे थांबलेले असतात आणि या पट्ट्यातच रस्त्यांची दुरावस्था जरा जास्तच आहे. बऱ्याच ठिकाणी ते रस्ते जे आहेत ते शिवलेले दिसत असतात. तुम्ही बोला रस्ते शिवलेले म्हणजे काय, ते आपण जुने व्हिडिओ बघा, आत्ताच गेलेले आहे, तुम्ही पाहू शकता. रस्त्यांची अवस्था इथे खूप वाईट आहे आणि तरी मध्ये साधारणतः रस्ता सुधारवण्याचा प्रयत्न केलेला या ठिकाणी येवई फाटा ते वडपे. एक रस्त्याचा अंदाज यावा म्हणून कॅमेरा रस्त्यावरून मारलेला आहे. रस्त्याचा जो दर्जा आहे तो खूप खालावलेला आहे. आणि अशा प्रकारे आपण पाजीवाडाचा वडपे या प्रवासामध्ये जो शेवटचा टप्पा आहे ज्याला वडपे असे म्हटले जाते, त्या वडपे ब्रिज जवळ आपण आता पोहोचत आहोत. एक गोष्ट मी नमूद केली की माजीवाड्यापासून वडपेपर्यंतचा प्रवास करताना कुठेही समृद्धी महामार्गासाठी वळण किंवा समृद्धी महामार्ग किती किलोमीटर अंतरावर आहे याचा एकही फलक मला कुठेही दिसलेला नाही. इतका साधारणतः 20 ते 25 किलोमीटरचा जो प्रवास केला त्या दरम्यान इथे प्रथमतःच आपल्याला नागपूरसाठी जी पाटी दिसलेली आहे ती सुद्धा जेव्हा आपण वडपे या ठिकाणी पोहोचलेलो आहोत त्यावेळेस पाहू शकता. कंटेनर कसा उभा होता रस्त्यावर रॉंग साईडने, इथे देखील पाहू शकता. येवई ते वडपे दरम्यान मी अनेकदा सांगितलं, आज देखील सांगतो, खूप वाहने रस्त्यांच्या दुतर्फा उभे असतात. आणि हा वडपेचा ब्रिज, वडपे पूल याचे देखील मी अपडेट काही दिवसांपूर्वी दिले होते. त्या वडपे पुलावरून पुढे गेल्यास आपल्याला जो वळण मिळत आहे ते वळण म्हणजे डाव्या बाजूला जुना आग्रा रोड, भिवंडीसाठी जाणारा रस्ता आणि उजव्या हाताला वळण गेला पुन्हा आपण ठाणे मुंबईच्या दिशेने जाऊ शकतो. या ब्रिजचे काम देखील पूर्ण झालेले आहे 90 ते 95%. आता याचं रंगरंगोटीचे काम सुरू आहे. वडपे ब्रिज खास आपले मराठी व्हिडिओ लाईक करावे, तसेच चॅनल पहिल्यांदा झाले असतात सबस्क्राईब करा आणि लाईक करायला विसरू नये. त्यामुळे व्हिडिओ सर्वाधिक लोकांपर्यंत पोहोचण्यास मदत होते. माहिती कशी वाटली नक्कीच कमेंट्सद्वारे नमूद करावे. इथून 1 किलोमीटर अंतरावर समृद्धी महामार्ग वळण आहे तात्पुरत्या स्वरूपातील आणि मुख्य जे वळण आहे ते सायदारा इंटरचेंज ज्याचे कामे सुरू आहेत. तो पुढच्या व्हिडिओत नक्कीच अपडेट देईल. तोपर्यंत आजचा व्हिडिओ इथेच संपवतो. भेटूया पुढील व्हिडिओत. जय हिंद, जय महाराष्ट्र. आपली मराठी मनासाठी मराठी यूट्यूब चॅनल लाईक, शेअर अँड सबस्क्राईब.